संवर्धन हा एक विषय रामसरांकडून ऐकला. त्यामध्ये काय काय केलं पाहिजे, काय कसं केलं पाहिजे ते तर त्यांनी अगदी विस्ताराने सांगितलेलंच आहे. वेगळं मी काही तसं सांगायची आवश्यकता नाही. एक त्या सगळ्या याच्यातनं दुर्ग संवर्धन करताना आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी त्यांनीसुद्धा अनुभवली आणि आत्ता अनुभवामधनं एक सांगितली की सुरुवातीला उत्साहाच्या भरामध्ये दुर्ग संवर्धन केलं जात होतं आणि जसजसं त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना नॉलेज मिळालं तसतसं त्यांची दिशा बदलली दुर्ग संवर्धनाची. ह्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, कारण कुठलीही गोष्ट भावनिक पद्धतीने होऊ शकत नाही. कारण दुर्ग संवर्धन असो नाही तर काही असो, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला डीपली जर नॉलेज हवं असेल तर तुम्हाला अभ्यास हा करायलाच लागतो, त्याला काही पर्याय नसतो अभ्यासाला. त्यामुळे दुर्ग संवर्धन हे सुद्धा पूर्णपणे भावनिक न होता तिथे कुठेतरी अभ्यास या सगळ्या गोष्टींमध्ये आला पाहिजे. एखादी वास्तू स्वच्छ करताना किंवा काय करताना ती वास्तू काय आहे याच्या अभ्यासापासून ही सगळी सुरुवात आपली झाली पाहिजे. आता साधारण आपण विचार केला तर महाराष्ट्रात बघण्यासारखे असे साधारण 500 किल्ले, काही कमी जास्त होऊ शकतात त्यामध्ये. तर पुरातत्व विभागाकडे 2 भाग आहेत पुरातत्व विभागाचे, एक सेंट्रल आणि एक स्टेट. त्या सेंट्रल पुरातत्व विभागाच्या अंडर त्याला ASI म्हणतात, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. तर याची स्थापना 1860च्या सुमारास झाली ती. तर ह्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अंडर साधारण महाराष्ट्रातले 45 किल्ले आहेत. त्याच्यामध्ये कुठले तर रायगड येतो आहे, अलिबागचा आहे, सिंधुदुर्ग आहे, जंजिरा आहे, दौलताबादचा किल्ला आहे, हा शिवनेरीसुद्धा त्यांच्याकडेच आहे. तर हे सगळे ASIकडे किल्ले येतात, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया दिल्ली. त्याच्यामुळे ह्या किल्ल्यांवरती राज्य शासन काहीही करू शकत नाही. राज्य शासन फार तर फार काय की सुशोभीकरण वगैरे हा जो भाग आहे त्या भागामध्ये ते पैसे खर्च करू शकेल, पण बाकी सगळं कॉन्झर्वेशनचं काम जे आहे ते सगळं ASIच करणार आहे. आणि ASIचं कॉन्झर्वेशनचं काम कधीही चांगलं असतं. तुम्ही हा किल्ला जर बघितला तर आता किल्ला पाहताना तुम्हाला सगळ्यांना दाखवेनच त्यांनी कशा चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, कारण त्यांच्याकडे ते टेक्निशियन आहेत आणि गेली अनेक वर्ष सातत्याने ते वेगवेगळ्या किल्ल्यांवरती काम करतात आणि त्यांची एक ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली एक पद्धत आहे कामाची. त्यामुळे ते त्याच सायंटिफिक पद्धतीने पूर्णपणे काम करतात. मग ती पद्धत काय असते त्यांची की एखाद्या किल्ल्यावर आपण कॉन्झर्वेशनचं काम करतो तेव्हा भावनिक होऊन थेट जाऊन तिथे काहीतरी बांधकाम करणं किंवा काहीतरी तिथे स्वच्छता मोहीम जोरात राबवणं हे योग्य नाही आहे. पहिले एकतर तो किल्ला आयडेंटिफाय केला पाहिजे नीट, किल्ल्यावरती वास्तू काय काय आहेत, कुठे कुठे आहेत. जसं आत्ता यांनीच सांगितलं की त्या किल्ल्यावरती झाडं लावताना आधी त्यांनी विचार नाही केला, पण नंतर त्यांना लक्षात आलं की अरे हा विचार केला पाहिजे आपण. तर ASIबद्दल तुम्हाला सांगितलं. तसंच स्टेट आर्किओलॉजी ही एक डिपार्टमेंट आहे, राज्य पुरातत्व विभाग आपण ज्याला म्हणतो, की त्यांच्या अंडर साधारण असेच 48 किल्ले येतात. तर या 48 किल्ल्यांचं संवर्धन ते करतात. आता ते 48 आणि हे 45 असे साधारण एक 90-100 किल्ले आपण धरू पुरातत्व विभागाकडे आहेत आणि उरलेले किल्ले हे पुरातत्व विभागाकडे नाहीत. आणि पुरातत्व विभागाचे नियम असे असतात की त्यांना जे काय पैसे सँक्शन होतात ते फक्त या 100 किल्ल्यांवरच ते खर्च करू शकतात. इतर किल्ल्यांवर खर्च करायची त्यांना परवानगी नसते, कारण केले खर्च तर ते ऑडिटमध्ये कुठे दाखवायचे हा त्यांचा प्रश्न असतो की हे जर तुमच्याकडे नाहीच आहेत किल्ले तर ते तुम्ही कुठनं दाखवलं, म्हणजे कसं केलं वगैरे. हे सर याची निवड करताना काही नॉर्म्स आहेत की हा किल्ला नाही. काय झालं होतं 1972च्या आसपास स्टेट आर्किओलॉजीची स्थापना झाली. त्यांनी काही किल्ले घेतले की जिथे चांगली मॉन्युमेंट आहेत, जिथे वास्तू चांगल्या शिल्लक आहेत. हा एक क्रायटेरिया एक असतो त्या याच्यामध्ये, इथे वास्तू असली पाहिजे, त्याला एक ऐतिहासिक महत्त्व असलं पाहिजे आणि पुरातत्वाच्या दृष्टिकोनातनं तो महत्त्वाचा असला पाहिजे. तर हे काही मोजके नॉर्म जर घेतले तर किल्ले निवड केली जाते. तर त्यांनी 40-45 किल्ल्यांची निवड केली ती. त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांनी जवळजवळ वाढवलेच नाही. ते न वाढवण्याचं कारण हे होतं की ते वाढवले तर काम जास्ती अंगावर पडतं असं आहे. मग आत्ता आपण दुर्ग संवर्धन समितीच्या माध्यमातून जी शासनाने नेमली त्या समितीच्या माध्यमातून आपण त्यांना 83 किल्ल्यांची यादी दिलेली होती महाराष्ट्रातल्या. त्यात विदर्भातले सुद्धा अनेक किल्ले आपण घेतलेले आहेत, पूर्ण महाराष्ट्रातले किल्ले आहेत. त्यात रामसेज वगैरे आपला आहेच आहे, सगळंच आहे. तर ह्या 73 किल्ल्यांची यादी त्यांना दिली, 83ची यादी दिली आणि हे प्रोटेक्ट करा असं त्यांना सांगितलेलं. सुरुवातीला त्यांचा काही इंटरेस्ट नव्हताच ते प्रोटेक्ट करण्यामध्ये, कारण त्यांनाच काम वाढणार होतं हे सगळं. ती प्रोटेक्ट करण्याची एक प्रोसेस सांगतो काय असते की तो जो किल्ला आहे तो किल्ला कोणाच्या नावावर आहे, त्याचा सातबारा कोणाच्या नावावर आहे, त्याच्यावर काही मिळकत आहे का,
त्यानंतर त्या किल्ल्यावर अजून कोणाचे हक्क आहेत का, हे सगळं पाहायला लागतं. आणि हे सगळं पाहून त्याचं एक नोटिफिकेशन निघतं. आणि मग ते नोटिफिकेशन निघाल्यानंतर कोणाचा जर आक्षेप असेल तर त्याच्यावरती डिस्कशन होतात, नाही तर दुसरं नोटिफिकेशन करून तो फायनल केला जातो किल्ला. तर ही ती प्रोसेस आहे. तर अशी 83 किल्ल्यांची ती प्रोसेस होणार आहे. आणि आम्ही खूप आता लावून धरलं आहे. आणि ते लावून धरल्यामुळे मागच्याच मिटिंगमध्ये विनोद तावडेंबरोबर हे सगळं आमची चर्चा झाली. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना डेडलाईन दिली आणि सांगितलं की 31 मार्चच्या 83 किल्ल्यांचं पहिलं नोटिफिकेशन निघालं पाहिजे. त्याच्यामुळे आता किमान ते 83 किल्ले हे प्रोटेक्ट होण्याच्या मार्गावर जातील. 4-5 नावं सांगा ना. म्हणजे बरेच आहेत आपल्या इथले. आता बघाल तर चावंड आहे, इथला जीवधन घेतलेलं आहे आपण. पुण्याच्या जवळचे अजून रोहिडा आहे, रामसेज आहे ते सांगितलं. नाशिकमधला धोडपसुद्धा आहे, आपण त्यामध्ये घेतलं आहे. अजून विदर्भातला माणिकगड नावाचा एक किल्ला आहे. अजून कोकणातले मानगड एक घेतला आहे आपण. साधारण यादी आहे, मी देईन तुम्हाला ती यादी. एक अंदाज घ्या. तसंच परत एक विचारायचं होतं, जसं तुम्ही आता सांगितलं की शिवनेरी हे रायगड हे केंद्र शासनाकडे आहे. तसं महाराष्ट्र शासनाकडचे 4 तरी नावं सांगा ज्यांच्यामुळे आम्हाला कळेल की सांगतो दोघांमध्ये. ना. राजगड आहे. राजगड त्यांच्याकडे. राजगड स्टेट आर्किओलॉजीकडे आहे. हो, राजगड. अजून पन्हाळगडचा काही भाग त्यांच्याकडे आहे. अरे बाप. कोरीगड किल्ला त्यांच्याकडे आहे. तोरणा आहे त्यांच्याकडे पुण्याजवळचा. सिंहगड आहे राज्य पुरातत्वकडे. मला अजून एक तुम्हाला चालेल ना? हो, बोला बोला. हो, उलट काल जॉईंट कमिशनरनी त्या कॉन्फरन्समध्ये जाहीर सांगितलं की पुना म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज द ओनली कॉर्पोरेशन इन इंडिया हु हॅज स्पेंट 6 crores of rupees on restoration. रिस्टोरेशनसाठी खर्च करत नाहीये ते तानाजी मालुसरेंची समाधी बांधण्यासाठी खर्च करतायत. आणि ती समाधीची जी जागा ती ज्या पद्धतीने बांधतायत ना, तेवढ्या आकाराची समाधी सिंहगडावर कधीच नव्हती. ती समाधी छोट्या स्वरूपाची होती. आणि हे बांधतायत, हे भली मोठी समाधी बांधतायत. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं तोच प्रकार पुन्हा तेच, की जुन्या बांधकामाचं रिस्टोरेशन नाही, नवीन बांधकाम करायचं. इंटरेस्ट यांना नवीन बांधकामामध्ये असतं. याला विरोध करायचा. झालं बांधून सगळं, माहिती का? झालंय सगळं बांधून झालं त्यांचं हे सगळं. म्हणजे एकीकडे हे सांगतात आपल्याला रिस्टोरेशनसाठी पैसे दिलेत. आग्र्याहून सुटकेचा कार्यक्रम हा राजगडावर घेतला जायचा. आणि हा कार्यक्रम जवळजवळ 25 वर्ष पुणे महानगरपालिका आणि पुण्यातली एक संस्था यांच्या समन्वयाने घेतला जायचा. आणि गेली 4 वर्ष पुणे महानगरपालिकेने त्याला पैसे देणं बंद करून टाकलं. आणि त्याअभावी तो कार्यक्रम बंद होता. यावर्षी लोकांनी पैसे घालून तो कार्यक्रम केला. म्हणजे एकीकडे असं 6 कोटी काय म्हणजे स्वारस्य कशात आहे लक्षात येतं तुम्हाला. वेगळं मला काही सांगायची गरज नाही त्याच्यात. तर ASI आणि याचं वर्किंग असं असतं. हे सगळे शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करणं यांच्याकडनंही अपेक्षित असतं. त्यांच्याकडनं सुद्धा काही चुका होतात. बरं, यांच्याकडे स्टेटकडे सॉरी कोरीगडचा मगाशी उल्लेख झाला आपला. तर कोरीगडचा तर ते आंबी व्हॅलीमध्ये येतं त्यांच्या बॉर्डरमध्ये, किंवा त्यांनी जे काही काम केलेलं तर ते कसं काय? आता गडाच्या खालचा जो भाग आहे ना, तो वन विभागाकडे, तो पुरातत्व विभागाकडे नाहीये. तर झालं असं होतं मध्ये की त्या आंबी व्हॅलीच्या लोकांनी अतिक्रमण केलं होतं किल्ल्यावर. बरोबर, कारण मी ते स्वतः बघितलेलं ते अतिक्रमण केलेलंच होतं. ते त्यांनी त्यांचे चौकीदार वगैरे वरती ठेवले होते आणि काय काय लोकांनाही हटकत होते. ते वरती येणाऱ्या लोकांना जाऊ देत नव्हते. कारण आमच्याबरोबर हा प्रसंग घडला होता त्यावेळी. तर ते नंतर एकदा म्हणजे मी 2 वेळा गेलो तेव्हा असं नाही झालं. 3ऱ्या वेळेला मी एकदा गेलो होतो तेव्हा त्यांनी मला अडवलं होतं. मग मी तिकडे फोन केले सगळे आणि मग ते थांबवलं. आणि मग ते आता त्यांचे चौकीदार वगैरे कोणी नसतं गडावरती. आणि असं कधी काही झालं तरी तुम्ही मला फोन करा. कारण असाच एक प्रकार आपल्या इकडे ह्याला झालेला होता फोटो काढण्याच्या बाबतीत. याचा नळदुर्गचा किल्ला जो आहे, त्या नळदुर्गच्या किल्ल्यावरती त्यांनी पाटी लिहिलेली होती की किल्ल्यावर फोटो काढायचे नाहीत वगैरे. तर असं कुठलंही काही नोटिफिकेशन नाही आहे शासनाचं की किल्ल्यावर फोटो काढायचे नाही. सगळ्या किल्ल्यावर फोटो काढायला परवानगी आहे. पण तिथे ती तो किल्ला काय आहे, तो किल्ला शासनाची एक स्कीम आहे, मॉन्युमेंट दत्तक योजना नावाची, स्मारक ऐतिहासिक स्मारके दत्तक योजना अशी. तर त्या योजनेअंतर्गत तो नळदुर्ग किल्ला एकांनी घेतलेला आहे. तर त्यांनी स्वतःहून ती लावलेली पाटी आहे ती. तर असं काही कुठे परमिशन घ्यावी लागते वगैरे अशातला काही भाग नाही आहे. ते आपण मी फेसबुकलाही टाकलेलं होतं. मी फोन नंबरही दिले होते सगळ्यांचे की कोणालाही अशी काही अडचण आली तर फोन करा, आपण तिथल्या तिथे तो सॉल्व्ह करू शकतो. हे दत्तक घेऊ शकतो का असं काही असतं क्रायटेरिया? त्याच्यामध्ये काय होतं, ती जी शासनाची जी योजना होती त्या योजनेमध्ये सुरुवातीला साधारण 5 का 10 लाख रुपये काहीतरी डिपॉझिट ठेवायला लागायचं. आणि मग तुम्हाला तो किल्ला दत्तक घेता यायचा.
पण तोही कुठला की राज्य शासनाकडे आहे तो, म्हणजे जे 40 किल्ले सांगितले त्या 40 पैकीच एक, हा त्यातलाच कुठला तरी दत्तक घेत आहेत, म्हणजे दुसरा बाहेरचा नाही दत्तक घेत आहेत तुम्हाला. तर आधी तशी स्कीम होती त्यांची, पण ते काय एवढे पैसे टाकून कोणी घेणं शक्यच नव्हतं. तरी नळदुर्ग एका कंपनीने घेतला आणि त्यांनी तिकडे काम सुरू केलं, पण त्यांनाही ते नियम असतात, म्हणजे ते स्वतःहून काहीतरी आम्हाला पाहिजे तसं कॉन्झर्वेशन असं होत नाही, ते त्यांनाही शासनाचे नियम पाळूनच कॉन्झर्वेशन करायला लागतं त्यामध्ये. तर हा विषयसुद्धा आम्ही समितीच्या याच्यामध्ये मांडला होता की असं लोकांना शक्य नाही आहे एवढे पैसे डिपॉझिट भरणं आणि हे काम करणं, आणि आपल्या इकडे अनेक संस्था काम करतात, चांगल्या करतात, त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर शासनाने त्यांचे सगळे नियम वगैरे आता बदलले आणि त्याच्यामध्ये आता 0 डिपॉझिट घेतलं जातं आणि तो किल्ला दत्तक गेला जातो. तर ती आता त्याचं फक्त मंत्रिमंडळातनं ते सँक्शन होऊन यायचं आहे, ड्राफ्ट वगैरे सगळा तयार करून पाठवलेला आहे आम्ही आता तिकडे. आपलंच नाव देऊन टाका. नाही येईल ना, नाही आता ते काय होईल, आधी ते 83 प्रोटेक्ट झाले शासनाकडनं की मग तुम्हाला रामसेज घेता येऊ शकेल. आणि मग हे किल्ले तुम्ही असे घेतले की हेरिटेजच्या अंडर तुम्हाला CSR मधनं सुद्धा फंडिंग मिळू शकतं, म्हणजे कंपन्या CSR मधनं सुद्धा पैसे देऊ शकतात, कारण तुम्ही कागदोपत्री कुठेतरी ते दाखवू शकता की बाबा हे शासनाकडनं आम्ही किल्ला दत्तक योजनेत घेतलेले. हा म्हणजे फंडिंगचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो या सगळ्या गोष्टीमध्ये. सर पण याच्यासाठी एक्झॅक्ट फॉर्मॅलिटीज कशा असतात, म्हणजे काय जरा एक्सप्लेन, कारण बिईंग अ कॉमन मॅन मला समज काही माहिती नाही. सांस्कृतिक विभाग आहे मंत्रालयामध्ये आपल्या याचा महाराष्ट्र राज्याचा, तिथे जाऊन आपण ॲप्लिकेशन दिलं किंवा आम्ही हा किल्ला दत्तक घेण्यात इंटरेस्टेड आहोत, तर एक कमिटी असते, ती कमिटी तुम्ही काय काम केलं आहे संस्थेनी आजपर्यंत त्याच्या संदर्भातला एक आढावा घेते. त्यासाठी तुमचं काम त्यांना दाखवायला लागतं, 1-2 मीटिंग होतात त्यांच्याबरोबर, आणि त्याच्यानंतर ती कमिटी डिसाईड करते की यांना किल्ला द्यायचा का नाही द्यायचा. मग दिला तरी तुम्हाला 2 वर्षासाठी म्हणून दिला जातो. 2 वर्षात तुम्ही काय केलं आहे काय नाही केलं आहे हे पाहिलं जातं. समाधानकारक असेल तर त्याचं कंटिन्यू केलं जातं परत 2 वर्ष, नाहीतर मग ते काढून घेतलं जातं. 2-2 वर्षांनी एक्सटेंड होऊ शकतं ना, काम झालं की ते एक्सटेंड होऊ शकतं. कसं काम करताय तुम्ही काय ह्याच्यावर ते सगळं डिपेंड राहतं. असं संवर्धनाच्या विषयात सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक समज असतो आपल्या सगळ्यांचा की संवर्धन म्हणजे काय. आपल्याला असं वाटतं की रायगडवरती शिवाजी महाराजांची राजसभा आहे, ती पूर्णपणे तशी पूर्वीसारखी झाली पाहिजे वगैरे, तर तसं संवर्धन नाही आणि ती पूर्वीसारखी कधीच होणार नाही, कारण ह्याला संवर्धन म्हणत नाही. संवर्धन म्हणजे काय की जी वास्तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आपल्याला ती प्रिझर्व करायची. इन केस जर आपल्याकडे त्या वास्तूचे जुने फोटो असतील, त्या वास्तूची जुनी ड्रॉइंग असतील, स्केच असतील, तरच आपण ती वास्तू रिकन्स्ट्रक्ट करायचा विचार करू शकतो. तेही अर्धी उभी राहिलेली जी वास्तू आहे ती काय कंडिशनमध्ये आहे ते बघून, म्हणजे ती करायचीच असं काही नसतं त्याच्यामध्ये. मी आत्ताच त्यांना उदाहरण सांगत होतं, हे समोर दिसतंय ना कमानी मशीद, ही या कमानी मशिदीचा वरचा भाग जो चुन्यातला आहे ना तो दगडाचाच होता तो पूर्वी, आणि वीज पडून ती कमान पडली होती. ती आत्ताच झालं, एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तर त्याचे फोटो वगैरे सगळं आपल्याकडे होतं, त्याच्यामुळे ते ASIने रिकन्स्ट्रक्ट केली ती कमान मागे जी दिसते तुम्हाला ती. पण असं रायगडावर होणार नाही, याचं कारण रायगडाचं आपल्याकडे काहीच नाही. आपल्याकडे रायगडवरचं शिवाजी महाराजांचा दरबार कसा होता याचं कुठेही ड्रॉइंग नाही. अस्सल ड्रॉइंग म्हणतोय आम्ही, म्हणजे चित्रकारांनी काढलेलं ड्रॉइंग नाही आहे, अस्सल ड्रॉइंग आपल्याकडे कुठेही नाही. त्यामुळे ते कसं होतं काय होतं हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही. हां, त्याचं आपण एक काल्पनिक चित्र उभं करू शकतो, किंवा एखाद्या ठिकाणी आता आम्ही करतोय, बाबासाहेब पुरंदर यांची एक कात्रज बायपास रोडला महाराष्ट्र शासनाने त्यांना जागा दिली आहे, तर तिथे एक अशा प्रकारचं शिवाजी महाराजांची राजसभा पूर्ण कशी होती याचं एक उभी करतोय आम्ही अख्खी. तर अशी कुठेतरी तुम्ही माळरानावर उभी करू शकता, त्याला काही कोणाची अडचण नाही, काल्पनिक करू शकता. त्या जागेवर ते मॉन्युमेंट डिस्टर्ब नाही करायचं, ती आहे, कारण शेवटी तो आपला 300-350 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक ठेवा आहे. आपण त्याच्यावर जर काही नवीन बांधायला लागलो आणि नवीन बांधलं तर जुनं काही राहणारच नाही ना त्याच्यामध्ये. की लोक जे बघायला येतात ते तुमच्या हिस्टॉरिक बिल्डिंग आणि हे बघायला येतात, तुम्ही नवीन बांधलेलं बघायला कोण येईल, कशाला येईल. आणि ते तर अशी एक ती राजसभा आम्ही तिथे बांधतोय, ती बांधताना सुद्धा अभ्यास करून बांधतोय सगळं, म्हणजे नुसती काल्पनिक मला वाटतं हे असं असेल असं नाही आहे ते. आत्ता महाराजांची राजसभा आहे, तिथे काही तळखड्याचे मार्ग आहेत. तळखडा माहिती आहे ना, म्हणजे ज्याच्यावरती लाकूड लावतात आणि छत उभं करतात, त्याच्या खाली एक दगडाचा खडा असतो तळखडा. तर असे तिथे तळखडे लावलेले आहेत. त्या तळखड्यावरनं ते स्ट्रक्चर कसं होतं, 1 मजली का ग्राउंड+1 वगैरे काय होतं हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. तर ते आम्ही आत्ता आयडेंटिफाय केलं आहे.
तर जो जिथनं राज्यकारभार चालायचा सदर किंवा दिवाणे आम असं म्हणू त्याला आपण, तो जो भाग होता तो ग्राउंड+1 होता. शिवाजी महाराज जिथे सिंहासनावर बसायचा तो भाग वरचा मोकळा होता, पण बाजूला ग्राउंड+1 अशा एक मजला होता त्या बाजूला. आणि तसंच रायगडावर मागच्या बाजूला सुद्धा राहता वाडा हाही एक मजली होता वाडा त्यांचा तो. तर हे सगळं तिकडे करणं चाललंय. पण सांगायचा उद्देश एवढाच की कॉन्झर्वेशनमध्ये अशा गोष्टी होत नाही. राजगडवर आपण शिवाजी महाराजांची एक सदर बांधतोय आत्ता. तर ती सदर का बांधतोय राजगडवरती याचं कारण आपल्याकडे त्याचा एक जुना फोटो आहे. 1960 सालचा एक आपल्याकडे फोटो आहे. पण 1960 साली सुद्धा ती जी सदर होती ती भोर संस्थांच्या काळातली सदर होती. तर ती सदर त्यांनी प्रिझर्व केली होती असं त्यांचं म्हणणं आहे भोर संस्थांच्या लोकांचं, की तिथे महाराजांची जी बसण्याची जागा होती त्याची पूजा वगैरे केली जायची वगैरे असं. त्याच्यामुळे तोपर्यंत ते स्ट्रक्चर कसं होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या आधारावर आपण ती रिकन्स्ट्रक्ट करतोय आत्ता ते. पण त्याच्यातही खूप आत्ता गडबड चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरनी वेळीवाकडी कामं केली आहेत वगैरे, ते सगळं त्यांना काही जणांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे वगैरे. हे सगळं आज खालून येताना ना शिवाई मंदिराच्या इथे पण काही बघायला मिळालं. आता जसं तुम्ही उल्लेख केला, हां, तळखडा. ते आपलं लाकडी काम आहे ना सगळं, ते तिथे तळखडे आहेत ना, ते तसंच होतं काम. म्हणजे तळखडा आणि त्याच्यावर लाकूड असंच आतलं स्ट्रक्चर असंच असायचं सगळं. तर ते तसंच आहे तसंच आपण राजगडला आत्ता बांधतोय त्या पद्धतीचं ते. पण आत्ता गरजेचं काय राजगडवर मी सांगितलं की महाराजांचा वाडा जो आहे त्या पडक्या भिंती आहेत ते सगळं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय झालं होतं, नंतर इंग्रजांनी जेव्हा हे किल्ले जिंकले किंवा पाडून सगळ्या स्वतःच्या ताब्यात आणली, तेव्हा गडावरच्या ज्या काही सगळ्या वास्तू होत्या ना, त्या वास्तूंमधलं पहिलं लोकांनी लाकूड पळवून दिलं. कारण लाकूड मजबूत होतं सागाचं वगैरे, ते लोकांनी पहिले ते पळवून दिलं. त्याच्यामुळे काय झालं की छत कोसळलं सगळं खालती. त्या भिंती ज्या होत्या त्या सगळ्या पावसा पाण्याला एक्सपोज झाल्या. त्यामुळे ज्या भिंतीवर पावसाचं पाणी पडत नव्हतं तिथे वर्षानुवर्षे आता पाणी पडायला लागलं. म्हणजे जवळजवळ 150-200 वर्ष त्या पाण्यात भिजत आहे. त्यामुळे त्या पडतायत आता. त्या प्रिझर्व करणं गरजेचं आहे. इथे त्या केलेल्या आहेत. आपण हे जन्मस्थानाच्या मागे जर बघाल ना तुम्ही, तर त्या ASIनी केलेल्या आहेत. तर तशा प्रकारचं काम आपलं राज्य सरकारकडनं झालं पाहिजे, असा एक आम्ही प्रयत्न करतोय आता समितीच्या माध्यमातून. आपण गडाबद्दल सांगतो आणि आपण मग गड बघायला निघू. थोडंसं शिवनेरीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिवाजी महाराजांपासून माहिती आहे. त्याच्या थोडासा आधीचा भाग मी सांगतो फक्त, की यादवांच्या काळात हा किल्ला, म्हणजे देवगिरीचे यादव जे आहेत त्यांच्या काळात हा किल्ला यादवांकडे होता. त्याच्यानंतर बहमनी सत्ताधीशांकडे हा किल्ला आला. बहमनींनी इथे काही बांधकामं केली किल्ल्यावरती. त्याच्यानंतर निजामशहाकडे आला. निजामशहाकडे आल्यावर अहमदनगर ही निजामशहाची राजधानी होती. पण त्याच्या आधी ह्या किल्ल्यावर त्यांची राजधानी होती शिवनेरीवरती. नंतर त्यांनी ती अहमदनगरला हलवली. त्याच्यानंतर मग हा किल्ला मोगलांकडे आला आणि मग शेवटी 1716ला तो किल्ला मराठ्यांकडे आला आणि मग इंग्रजांकडे गेला. अशी एवढ्या, म्हणजे आता कोण कोण बघा, यादव, बहमनी, निजाम, मोगल, मराठे आणि इंग्रज, एवढ्या 6 डायनेस्टीच्या लोकांनी ह्या किल्ल्यावरती राज्य केलं. आता एवढे लोक जर इथे राहिले असतील वेगवेगळ्या काळामध्ये, तर एवढ्या लोकांनी काय काय बांधकामं केली असतील आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधकाम इथे किती असणार आहे, हा एक थोडा आपण विचार केला पाहिजे. तर इथे वेगवेगळ्या काळात वेगवेगळी बांधकामं झाली. ती आपण इकडनं सरळ नेहमी, म्हणजे खूप लोक येतात शिवजन्मस्थानाला भेट देतात, तिथे सगळे तिथनं जातात, त्या सगळ्या स्ट्रक्चरवरनं चालत जातात. पण कोणालाही ते स्ट्रक्चर काय आहे हे माहिती नाही आणि जाणून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण भारलेले असतात सगळे लोक, पहिले तिकडे जन्मस्थानापाशीच जायचं असतं आणि योग्य आहे ते. पण परत येतानाही कोणी बघत नाही की आपण कशावरनं चालत आलो काय. तो एक हमामखाना आहे जुना, आणि असे हमामखाने महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत. खूप कमी किल्ल्यांवरती हमामखाने आहेत. मोजून मी तुम्हाला सांगतो, एक 12 ते 15 फक्त हमामखाने निघतील महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापेक्षा जास्ती नाही आहे. आणि हे सगळे शिवपूर्व काळातलं बांधकाम आहे. हे आत्ता एक हमामखान्यामधली एकच खोली राहिलेली आहे, बाकी सगळं पडलेलं आहे. तिथे एक टब्बात आहे तिथे फक्त, म्हणजे आत्ता जो असा टब्बात असतो आपला आंघोळीचा, तसाच टब्बात आहे तिथे. गरम पाणी येण्याची सोय, गार पाणी जाण्याची सोय. तिथे गेल्यावर आपण बघू सगळं ते स्ट्रक्चर. पाण्याची टाकी तुम्ही बघितलीच असतील आत्ता गडावर येताना. इथे या बाजूला वर गेलो ना आपण, तर वरच्या बाजूला एक दर्गा आहे आणि एक ईदगाहसुद्धा आहे वरच्या बाजूला तिथे. तर ते सुद्धा सगळं हे शिवपूर्वकालीनच बांधकाम आहे. त्याच्यावरती कुराणातली वचनं वगैरे लिहिलेली आहेत फारसी लिपीमध्ये. या कमानी मशिदीवर एक इन्स्क्रिप्शन आहे, ते सुद्धा फारसी लिपीमधलंच इन्स्क्रिप्शन आहे. कमानी मशिदीच्या खाली जे एक पाण्याचं टाकं आहे ना, ते पाण्याचं टाकं यादव काळातलं असावं अशी एक शक्यता मला वाटते. म्हणजे
याचं कारण मी तुम्हाला खालती गेल्यावर सांगतो. हरिश्चंद्रगडला जर तुम्ही गेला असाल तर हरिश्चंद्रगडवरचे ती शंकराची पिंड असलेलं जे टाकं आहे ना ते टाकं म्हणजे त्याचा दरवाजा आणि ह्याचा दरवाजा याच्यामध्ये खूप साम्य आहे. त्याच्यामुळे ते टाकं यादवकालीन असावं असं वाटतं. आणि खालतीसुद्धा आपल्याला यादव काळातली काही तटबंदीसुद्धा दिसते. ती कुठली आणि कशी असते ते मी तिथे जागेवर गेल्यावर तुम्हाला दाखवतो.